नमस्कार. चला फिरायले. आज आपण अशा ठिकाणी जाणार आहे की तुम्ही बोललाच पाहिजे की अरे वा काय जागा आहे. तर मुंबईमध्ये पण अशी एक जागा आहे की तुम्हाला असं फील होणारच नाही की तुम्ही भारतामध्ये पूर्ण विदेशी स्टाईल मध्ये एक बांधलेला खूप मोठा असा एशियामध्ये एक डोम आहे जो बुद्धाने डेडिकेट केलेला आहे. तर तो आज आपण बघायला चालू आहे. आता आपण रेडी झालो फटाफट आणि आलोय आता विक्रोळी स्टेशनला. चलो चलो चलो. गावावर माझी पूर्ण फॅमिली आलेत, मम्मी पप्पा बहीण आणि मामा मामी. तर बघूया आजचा प्रवास काय होतोय आणि आज मी खूप ट्राय करेन की सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर करेन, पूर्ण प्रवासापासून ते पूर्ण डोम पॅगोडा कसा आहे कसं जायचं. चलो 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 चलो. मुंबईमध्ये आलोय आणि लोकलचा स्ट्रगल नाही असं होणारच नाही. तर या खूप साऱ्या स्ट्रगल मधून विक्रोळी टू घाटकोपर आपण चाललोय आणि आता घाटकोपरला उतरल्यानंतर आपण मेट्रोनी अंधेरी जाणार आहे आणि अंधेरीमधून आपण रिक्षा घेऊन नंतर आपण बोरिवलीच्या खाडीला जाणार आहे. आता आपण घाटकोपरला उतरलोय आणि फॅमिलीच्या चेहऱ्यावर काय सुकून आहे. मस्त की अरे वा. आपण ट्रेनमधून आता खाली उतरलोय. आता आपण चाललोय मेट्रोला. मी आज असं ट्राय करतो की फॅमिलीला मुंबईमधला सगळे प्रवास दाखवणार आहे एकाच प्रवासात, त्याच्यामध्ये लोकल, रिक्षा, मेट्रो, फेरी सर्व क्लिअर होईल. 2 डब्याच्या मध्ये. हा आता बघ आता ट्रेन चालू होत्या. ग्लोबल विकासना पॅगोडा बोरिवलीमध्ये. आता जस्ट आपण तिकडं चाललोय. त्या खंडातील सर्वात मोठा अनसपोर्टेड डोम असलेला तो ध्यान धारणेचा हॉल आहे. त्याच्यामध्ये एका टाइमला 8,000 लोक बसतात आणि त्याची उंची तशी 96 मीटर आहे. ते अशा ठिकाणी बसलेलं आहे की ते तुम्हाला बघायला खूप मजा येईल. समुद्राच्या किनारी, 2 समुद्राच्या मध्ये बरोबर त्याचं बांधकाम केलेलं. 1997 ते 2008 थोडा मोठा कालावधी लागला त्याला बांधण्यासाठी. आणि अशा या फुल ऑफ एक्साइटमेंट मध्ये आता आपण चाललोय आणि थोड्याच वेळात आपण खाडीला पोहोचतोय. आणि ही आहे आपली खाडी बोरिवलीची. इथून आपल्याला पकडायचे फेरी. यामध्ये तुम्हाला फेरी पर पर्सन 100-110 रुपये तिकीट लागेल. तिथून तुम्हाला फेरी छोट्याशा खाडीमधून प्रवास करायचा आहे. खूप मस्त प्रवास आहे हा. आणि मी तर बोलेन नक्की तुम्ही फेरीनेच ट्रॅव्हल करा आणि फॅमिली असेल तर खूपच मस्त. आणि अशा या उन्हाच्या तडाख्यात आपण चालत चाललोय. पाण्याची लेवल डाऊन असल्यामुळे आपल्याला पुढेपर्यंत चालायला लागतंय. आणि हे आल्या आपल्याला खाडीमध्ये फेरी. या फेरीमध्ये तुम्ही बाईक्स पण घेऊन जाऊ शकता. बाईक साठी वेगळ्या फेरीज आहेत आणि पब्लिक साठी वेगळ्या फेरीज आहेत. या फेरीच्या 15 मिनिटाच्या प्रवासामध्ये आपण पोहोचणार आहे खाडीच्या त्या बाजूला ज्या साईडला आपला पॅगोडा आहे. आणि गर्दी तुम्ही बघू शकताय कारण आता बुद्ध पौर्णिमाचा दिवस जवळ येतोय आणि त्यासाठी खूप महाराष्ट्रातून, देशातून खूप बाहेरून लोक येत आहेत या साईड. हा आहे पॅगोडा. पॅगोडाचा एंट्रन्सचा मेन गेट आहे. बघू शकता तुम्ही. इथं आल्यानंतर तुम्हाला असं फीलच नाही होणार आहे की तुम्ही भारतामध्ये, इंडियामध्ये आहे. आईस्क्रीम खाते आईस्क्रीम तसा. आणि असं सुंदर असं हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. तुम्ही बघता क्षणी आपल्या डोळ्यापुढून जाणार नाही. आणि आज बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला इकडं जेवणाची पण सोय केलेली आहे सर्व भक्तांसाठी, भाविकांसाठी जे काही इथे विजिट करायला येत आहेत. आता आपण थोडंसं खाल्ल्यानंतर आता आपण एंटर करतोय पॅगोडा मध्ये. मेन गेट मधून तुम्हाला 2 साइड असतील. एक मेल साठी लाईन आहे, एक फिमेल साठी लाईन आहे. तिथून तुम्ही आत एंटर करायचंय. बघूया आता पुढे काय काय बघायला भेटतंय. गजबजलेल्या मुंबईमधून बाहेर येऊन जर तुम्हाला असं काही
खूप शांत आणि असं भव्य दिव्य गोल्डन कलरचा मोठा घुमट बघायचा असेल आणि भारताच्या कल्चर पासून वेगळंच भलतंच काय तर असं सुंदर असं बघायचं असेल तर एकच असेल ते ग्लोबल विपासना पॅगोडा. बोरिवलीमध्ये या घुमटात तुम्ही जसा एंटर कराल तसा सुंदर असा गगनचुंबी तुम्हाला मोठा डोम दिसेल. त्याच्या बाजूला तुम्हाला एक मोठा घंटा दिसेल जो बाहेरच्या देशांमध्ये जसं म्यानमार या देशामध्ये प्रथा आहे की घंटा वाजवून तो काही असेल तर सुरुवात करेल, असा घंटा बघायला भेटेल तुम्हाला. त्याच्या बाजूला भव्य अशी मोठी गौतम बुद्धांची मूर्ती आहे आणि या परिसरात फिरताना तुम्हाला असं फील होईल की खूप सुंदर शांत ठिकाणी तुम्ही आलात. आणि असं ट्राय करा की तुम्ही कोणत्याही फेस्टिवलच्या दिवशी न येता शांत असा एकांत जर तुम्हाला पाहिजे असेल तर ऑड दिवशी या, संडेला नका येऊ. खूप मस्त असं फील होईल तुम्हाला. साईडला पूर्ण जंगल, हिरवगार जंगल आहे, झाडांची खूप मस्त रचना केलेली आहे. त्यानंतर तुम्ही थोडंच स्टार्टिंगला लेफ्ट साइडून पुढे गेल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल धम्मचक्र पाथ. धम्मचक्राची आपल्या बौद्ध धर्मामध्ये खूप इम्पॉर्टन्स मानली जाते सुरुवातीपासून. असा मोठा व्हील ऑफ धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त असा खूप मोठा व्हील तुम्हाला बघायला भेटेल. हे गार्डन खूप सुंदर आहे आणि इथूनच तुम्हाला बॅक साइडला पॅगोडाचा व्ह्यू बघायला भेटेल. जसं जसं आपण पुढे जातो आणि स्ट्रक्चर खूप जवळनं बघतोय की नाही तर तुम्हाला बघायला येईल की किती बर्मी स्टाईल मधली कला आणि बांधणी किती सुंदर अशी पवित्र जागेची बांधणी केलेली आहे. आणि या एरियात असं आल्यानंतर असं वाटणारच नाही की तुम्हाला आपण मुंबईमध्ये. आत आल्याला आपल्याला असं गार असं वारं, शांतता, एक मनसोक्तपणा, एक वेगळाच आनंद तुम्हाला भासू. ही सगळी डिझाईन असं वाटेल की आपण भारतातच नाही. सुंदर असं, खूप सुंदर असं ठिकाण आहे. नक्की इथं येऊन भेट द्या, इथं फील करा आणि आला तर पूर्ण दिवस इकडे स्पेंड करा. इथून आपल्याला एंटर करायला भेटतोय हॉलमध्ये. व्हिडिओ अलाउड नसल्यामुळे आपण आपला ब्लॉग इथंच एंड करतोय. मुंबईत आलाय की नाही तर या जागेला यायलाच लागते. मुंबईतली सगळ्यात बेस्ट जागा ग्लोबल विपासना पॅगोडा. तर नक्की भेट द्या. आणि आता आपण आलोय घरात, फॅमिलीबरोबर टाइम स्पेंड करतोय आणि आजचा डे स्पेंड वेल झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा असंच भेटू आपण नवीन व्हिडिओबद्दल. गुड बाय, जय महाराष्ट्र.